नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ही माहिती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आहे हे तुमच्या भरघोस प्रतिसादावरून आमच्या लक्षात येत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपणा सर्वांना धन्यवाद. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही अनेकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जनता दरबारचा एक ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो ग्रुप तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि त्या ग्रुपवरती तुमचे विचार असतील किंवा तुमच्या सूचना असतील त्या लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा फेसबुकवरती जनता दरबारचे एक स्वतंत्र पेज आहे, त्याच्यावरही आम्ही खूप माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्याकडची माहिती त्याच्यावरती द्या. ते जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही लाईक करा. ही माहिती आहे जी सकारात्मक आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपला हा जनता दरबार आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, आपल्या सगळ्यांना आवडेल असाच आहे आणि ह्या विषयामध्ये आपण सगळ्यांनी योगदान सुद्धा द्यायचं आहे. एक सत्कृत्य आपण करायचं आहे. ते सत्कृत्य असं आहे की आपल्या अवतीभोवती कोणी व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला व्यसनमुक्त होण्यामध्ये आपण सहकार्य करायचं आहे. कारण आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्तीसाठी एक अभियान राबवण्यात येत आहे. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर ह्या कालावधीमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानाचं नाव आहे व्यसनमुक्ती निर्धार अभियान पंधरवडा. या अभियानाअंतर्गत आपण नेमकं काय करायचं आहे, व्यसनमुक्तीसाठी नेमके कुठले प्रयत्न केले जातात किंवा व्यसन नेमकी काय आहे, त्याची घातकता काय आहे किंवा व्यसनमुक्तीसाठी महिला बचत गटांनी प्रचंड प्रमाणामध्ये काम केलेले आहे, ते नेमकं काम काय आहे, त्यांना समस्या कुठल्या आल्या, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. व्यसनमुक्त होणं हा चांगला आहे, त्याच्या व्यक्तिशा त्याच्याकरता आहे, समाजाकरता आहे, राज्याकरता आहे, देशाकरता आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही चळवळ जी आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यातले क्षेत्रातले बरेचसे लोक आहेत, त्यांना मी विनंती करणार आणि ते आम्हाला त्यांनी आमच्या संमती मिळवली आहे की ते मार्ग आम्ही त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे ते आपलं मत काय ते देणार आहे. आणि मला असं वाटते हे मुवमेंट जर आपण सक्सेस करू शकलो तर एक चांगली गोष्ट होऊ शकेल आणि सर्वांना आनंद देणारी होईल, सर्वांना शांतता देणारी होईल आणि आपण दुर्लक्षित समाजासाठी, दुर्लक्षित मानव समाजासाठी आपलं कर्तव्य आपण पूर्ण करत आहोत ही भानसुद्धा या निमित्ताने व्हावं. या दृष्टिकोनातून हा 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पाळत आहोत. त्याच्यात यश येईल आणि 1 तारखेला मग एन्जॉय करायचा, आनंद व्यक्त करायचा आहे, हा त्याचा म्हणजे कल्पना आहे. साधारणतः हे अभियान 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर ह्या काळामध्ये आम्ही असे 2 भागामध्ये करणार आहोत. या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. हे प्रत्येक माणसाच्या आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या व्यसन करणारे 1-2 लोक तरी असतात. पण आहेत बाबा आहे जाऊ तो ते करतं, आपलं काय वैयक्तिक जीवनात काय, त्याच्या वैयक्तिक जीवनाचा विषय नाही, तो सार्वजनिकच आहे. तो दारू पित असेल सगळा त्रास होते, त्याच्या कुटुंबाला त्रास होते, त्याचं वैयक्तिक जीवन नाही. ते कोण गुटखा खात असेल, बिमार पडला, कॅन्सर झाला तर कुटुंबाला लोड येते. म्हणून ते व्यक्तिगत जीवन नाही आहे. ते आपला मित्र असला, जवळचा असला, सोयऱ्यातला, गावाला, तर व्यक्तिगत जीवन नाही आहे, सार्वजनिकच आहे. म्हणून प्रत्येक माणसाने, माझा तर पूर्ण विश्वास असा आहे की प्रत्येक माणसाने 2-3 माणसाने 15 दिवसात ट्राय जर केले, म्हणजे व्यक्तीनं जसे ट्राय व्यसनाधीन माणसावर जर व्यक्तीनं असो, NGO असो, संस्था आहेत, त्याच्यानंतर शासकीय कार्यालय आहेत, आपलं कार्यालय युनिट आहे ना आपलं, आणि तिथेसुद्धा शांती राहावी, चांगले माणसं व्हावे असं प्रत्येकाला वाटते. महिला मंडळ आहे, कामगार वर्ग आहेत, यांनी हे 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर हेतू पुरस्कार भाग घ्यायचा. माझी आमची रिक्वेस्ट शासनामार्फत आम्ही त्यांना विनंती आहे की व्यक्तिशः त्यांनी भाग घ्यायचाच. मी सुद्धा याच्यामध्ये भाग घेणार आहे किंवा आजूबाजूला जे कोणी आहे ना, मी त्यांना सांगायचा प्रयत्न करेन, या 15 दिवसात प्रयत्न करेन की काही कर, तुला काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे, आणि सोडून दे. याच्यामध्ये तुला दिसायला बरं वाटते परंतु माघारी तुला कोणी चांगलं म्हणत नाही. आणि त्यासाठी 31 डिसेंबरच्या आसपासचा हा कालावधी मुद्दाम निवडण्यात आलेला आहे. आणि म्हणून ती एक संधी उपलब्ध व्हावी. आपण जनरल आपणही पाहतो की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ह्या असे विषय असतात. 31 डिसेंबरला पिणारे खूप पितात, व्यसनं करणारे जास्त करतात आणि त्याच्या कंपनीमुळे अधिक लोक नवीन निर्माण होतात आणि म्हणून ते निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून आमच्या विभागाच्या मार्फत व्यसनमुक्तीचं धोरण आहे.
त्या धोरणासाठी एक अभियान चालवण्याचा आमचा विचार आहे. आता हे 31ला तारखेला जे संबंध होतो धुमाकूळ नुसता आपले मुलं आपले ते दारू पिऊन मोटरसायकली हाणत असतात, अपघात होत असतात, काही जण स्वतः जात असतात, काही जण दुसऱ्याला घालवत असतात. हे कशाला पाहिजे? हे सगळं आनंद व्यक्त करायला कोणी नाही म्हटलेलं नाही आहे. तुम्ही हे करा ना की दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा बेताने आनंद व्यक्त करता येतो की नाही? तर जरूर येतो आपल्याला. कित्येक आमच्या पेशंटची सुरुवात 31 डिसेंबरच्या पिढ्यातनं झालेली. त्यापूर्वी त्यांना माहीत नव्हतं. ते त्या दिवशी त्यांनी कोणीतरी मित्रांनी अरे चल रे तो काय आईचं दूध पितो का, चल आता हे मोठा झाला असं म्हणून त्याला प्यायला लावलं आणि त्याची सुरुवात झाली आणि तो बघता व्यसनी झाला. खरं आहे मंडळी, सध्या व्यसनांचं प्रमाण खूप वाढत आहे किंवा त्याच्यामधली वयोमर्यादा सुद्धा कमी होत आहे. लहान मुलं ह्या व्यसनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओढली जाते आणि त्याच्यामागची जी कारणं आहेत ना ती सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चिंता, काळजा, नैराश्य, स्पर्धा, तुटलेपण, एकाकीपण, टंचाई अशा विविध समस्या आपल्याला जाणवत असतात. पण त्याही पलीकडे जाऊन संवादाचा अभाव ही एक प्रमुख समस्या आहे. तसं पाहिलं ना तर आज आपल्या देशामध्ये मोबाईलचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर करण्यात येतोय. म्हणजे आपण आजूबाजूला कुठेही बघितलं ना तर प्रत्येक जण असा कानाला हात लावून काहीतरी बोलत असतो. पण म्हणून एकमेकांमध्ये संवाद वाढलेला आहे का हा प्रश्नच पडावा आणि ह्या प्रश्नाला नकारात्मकच उत्तर येत आहे. एक प्रकारचं एकाकीपण, एकटेपण प्रत्येकाला येऊ लागलेलं आहे. प्रत्येकाच्या ज्या व्यथा वेदना आहेत ना ते ऐकण्यासाठी कुणीही मिळत नाहीये आणि त्यातूनच एकाकीपण येऊ लागलेलं आहे. एक प्रकारचं तुटलेपण येऊ लागलेलं आहे आणि ह्यातूनच व्यसनांकडे ओढा वाढतो आहे. आता ह्या व्यसनांपासून हे एकटेपण संपतं का हो? याचं उत्तर नाही असंच येतं. व्यसन केल्यानंतर सुद्धा ते एकटेपण तिथेच असतं आणि व्यसनी मंडळींना ते समजतही असतं. थोडक्यात व्यसन केल्यानंतर नेमका कुठला आनंद मिळतो हाही प्रश्नच पडावा. ॲक्च्युली व्यसनामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही ही पहिली गोष्ट. हा व्यसनाचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही आहे. तर जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये व्यसनापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आनंद आहे. तर त्या जर गोष्टी आपल्याला कळल्या आणि तो जर आनंद ज्याला मी पॉझिटिव्ह ॲडिक्शन्स म्हणतो तो जर आनंद घेता आला किंवा त्या आनंदाचं महत्त्व कळलं तर वास्तविक तसं व्यसनाकडे वळायचं काहीच कारण नाही आहे. कुठलाही आनंद नसलेली ही व्यसनं करून आपण आपल्या मनाला, शरीराला, कुटुंबियांना आणि समाजाला एक प्रकारची हानीच पोचवत असतो. आता आपण साधं जर का तंबाखूचं व्यसन घेतलं ना तर ते अतिशय घातक असतं. या तंबाखूमध्ये अनेक विषारी द्रव्य असतात. तंबाखूमध्ये निकोटीन, अमोनिया, आर्सेनिक, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सायनाइड, नेफ्थालिन, तारकोल, रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड ही विषारी द्रव्य आढळतात, ज्यामुळे टीबी, हृदयरोग, पोटाचे विकार, डोळ्यांचे आजार, मानसिक आजार, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तेव्हा मंडळी, इतका घातक पदार्थ खाताना आपण हा विचार करण्याची अतिशय गरज आहे. मद्यपानामुळे लिव्हर सिरोसिस, हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, स्टमक अल्सर, नपुंसकता इत्यादी विविध आजार होऊ शकतात. गांजा ह्या मादक द्रव्यामुळे कॅन्सर, मतिभ्रंश, नपुंसकता, वेड, निद्रानाश, श्वसनाचे विकार, हृदयरोग इत्यादी विकार संभवतात. अफू या नशिल्या पदार्थामुळे मिरगी, मायग्रेन, रक्तवाहिन्यांचे आजार, भूक न लागणं, दात सडणं इत्यादी विविध आजार होऊ शकतात. कोडीन किंवा दुःख निवारक गोळ्यांमुळे हृदयामध्ये धडधड होऊ शकते, नेत्ररोग होतात, खरूज होते, उलट्या, मतिभ्रंश, वेड लागणं, हृदयविकार इत्यादी रोग उद्भवू शकतात. हेरोईन या नशिल्या पदार्थामुळे मेंदूचे विकार होतात, HIV होऊ शकतो, एड्स होऊ शकतो, यकृत, फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. निद्रानाशावर हल्ली सेडेटिव्ह घेण्याचे प्रमाण वाढते, पण त्यामुळे भ्रम, मतिभ्रंश, विस्मरण, हृदयविकार होऊ शकतात. मंडळी, या साऱ्या पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो. मग मृत्यूच्या वाटेवर नेणारी ही व्यसनं करावीतच कशाला?
84 दशलक्ष योनींच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला हा मनुष्याचा जन्म लाभतो, मग तो असा वाया घालवायचा? व्यसनाधीन माणसानं काय करायचं, ते चाललं असं नाही, तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करा. एकदा मनाचा निर्धार होऊ द्या, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. हे खरं म्हणजे हे राक्षस आहे तुमच्या याच्यामध्ये, राक्षस सैतान आहे. या सैतानाला काढण्याचा हक्क कोणी काढू शकत नाही, जादूटोण्याने काढू शकत नाही. काही त्याच्याजवळ जादू तुमच्याजवळच आहे, तुमच्याजवळ शक्ती युक्ती आहे. कारण परमेश्वर देव माणसामध्ये असते आणि म्हणून तुमच्यामध्ये मान आहे. ते अजून गेला नाही देव तुमच्यामध्ये आहे, पण त्याला जागृत करा. आणि मी व्यसनमुक्त होतो असं म्हणा. 101% व्यक्त होते. आणि हजारो लाखो असे प्रकरण झाले आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्त फक्त निर्णय घ्यायचा विषय आहे. त्याच्यावर विचार तर करू ना, पहिले विचार केले की हे विचार करतात काय होणार आहे, म्हणून विचार करावा. अशा प्रकारची मी जे काही व्यसनाधीन माणसं आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करतो. मंडळी, व्यसनमुक्त होणं शक्य आहे. वास्तविक व्यसन सोडण्यासाठी कुठलीही योग्य वेळ अशी नसती. हा क्षणच योग्य आहे असं समजायला पाहिजे. जसं आपण समजतो की कधी पहाट कधी होती, तर तुम्ही कोंबडा कधी आरवला असं समजा आणि पहाट झाली असं समजा आणि तुम्ही कामाला लागा. तर त्या पद्धतीनंच व्यसनाचं आहे. व्यसन सोडण्याचा कोणताही मुहूर्त नसतो, तो कोणताही काळ नसतो, तो आत्ताच फक्त क्षण असू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ह्या बाबतीमध्ये वेगवेगळी निरीक्षणही घेण्यात आलेली आहे. आणि मुळात व्यसनी व्यक्तींना सुद्धा व्यसनमुक्त व्हायचं असतं, पण त्यांना योग्य वाट सापडत नसते. जो व्यसनाधीन माणूस आहे तो काही खूप खुशीनं करतो असा विषय नाही. तर त्याला काही एक आजार जडतो, एक मानसिक आजार जडल्यामुळे त्याला कम्पेअर होऊन जाते. त्याच्यातून सुटका व्हावी अशी त्याची धडपड असते आणि त्या धडपडीला कोणीतरी साथ द्यावं, हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. एखादी व्यक्ती समजा 10 वर्ष व्यसन करते, तर त्या व्यक्तीला आतमधून असं कुठून तरी जाणवत असतं की आपण जी गोष्ट करतोय ती अतिशय चुकीची करतोय. पण पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट तिला ह्या गोष्टीची थोडी भीती वाटत असती की मी जर व्यसन सोडलं तर कदाचित मला शारीरिक किंवा मानसिक प्रकारचा खूप त्रास होईल. आणि ही भीती इथपर्यंत असू शकते की एखाद्याला वाटू शकतं असंही की जर मी व्यसन सोडलं तर मी कदाचित जिवंत सुद्धा राहणार नाही. त्यामुळं हे जे काही व्यसनाबाबतीतले गैरसमज आहेत ते काढणं अतिशय आवश्यक आहे. फक्त मनावर घेण्याचा विषय आहे आणि मनावर घ्यावं म्हणून कोण ना कोणते आधार द्यायला पाहिजे. मग व्यक्ती असो, संस्था असो, कर्मचारी असो किंवा नॉन कर्मचारी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करावे. हा या दृष्टिकोनातून हे 15 आम्ही पाळतो. व्यसन हा एक आजार आहे आणि त्यावर उपचार आहेत. आणि ह्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे एकदा तुम्हाला ही गोष्ट कळली की व्यसन ही गोष्ट एक आजार आहे. व्यसन ॲक्च्युली हा आजार आहे आणि आजार ही एक संकल्पना आहे. ती संकल्पना जर एकदा लक्षात राहिली आणि लक्षात आली तर तो आजार कसा आहे, तर तो कनिंग आणि बॅफलिंग स्वरूपाचा आहे. म्हणजे घटोळ्यात टाकणारा आहे, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह आणि परमनंट आहे, वाढत जाणार आहे आणि कायमस्वरूपी आहे. ह्या गोष्टी जर एकदा लक्षात आल्या तर माझ्या मते ती व्यक्ती सहसा त्या व्यसनाच्या परत आहारी जाणार नाही किंवा त्या व्यसनाच्या कडे वळणार सुद्धा नाही. उलट ती व्यक्ती सांगेल, इतरांना जास्त सांगण्यास प्रवृत्त होईल की ती व्यसन का करू नये. व्यसनमुक्त व्हायचं असेल तर नेमकं काय करावं? त्यामुळं वेळीच व्यसन रोखायचं असेल तर त्याला संस्था पण आहेत खूप मदत करणाऱ्या. त्या संस्थांची मदत घेणं हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ह्या संस्था ह्या जे काही उपचार करतात ते अतिशय तांत्रिक स्वरूपाचे उपचार असतात. त्यामध्ये सायकॉलॉजी, मेडिसिन, मेडिकल सायन्स ह्या प्रकारच्या गोष्टींचा अंतर्भाव असतो आणि त्या व्यसन सोडवण्यासाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मनाचा निग्रह महत्वाचा. मला पूर्ण विश्वास आहे की ज्यांनी प्रयत्न केले त्याचे प्रयत्न, मी असं म्हणणं की 100% सक्सेस होती. आमचं म्हणणं 10% सक्सेस होती आणि 10% जर सुटली दारू किंवा गुटखा सुटला, सिगारेट सुटली तर हा 1 तारीख त्यांनी मग एन्जॉय करायची आहे की अरे बाबा इतके दिवसात मुक्त झालो मी. आणि मी सांगतो ना, हे व्यसनाधीन माणसं जेव्हा मुक्त होतात ना ते टॉपर होतात, टॉपर. म्हणजे त्याच्यामध्ये एक शक्ती पुन्हा जोमानं येते आणि ते मग सगळं चांगलं काम करते, समाजासाठी चांगलं काम करते, स्वतःसाठी चांगलं काम करते. आणि आता व्यसनमुक्तीसाठी शासनानं कंबर कसलेली आहे आणि शासन आपल्या पाठीशी आहे. सर्वांचे मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तर फार इच्छा आहे की बाबा हे व्यसनाधीनता समाज राहणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही आणि एकंदरीत समाजाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये अधोगती सुद्धा होऊ शकते. व्यसनमुक्तीसाठी अनेक संस्था, व्यक्ती किंवा NGOनी प्रचंड भरीव कामगिरी केली आहे.
आणि त्यातही गावागावातल्या महिलांनी ह्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की ह्या संकट ते संकट आहे, त्याला समजत नाही, त्याला क्षणभर समजतो, नंतर विसरून जाते. तर त्या संकट मुक्त करण्याचं काम व्यक्तीने, संस्थेने, मंडळ आहेत किंवा महिला मंडळ करतात, बिचारे त्यात खूप चांगलं काम करतात. त्यांनी या 15 दिवसात करावं, विशेष करावं, अशा प्रकारची आमची हात जोडून त्यांना विनंती आहे आणि ईश्वर त्यांना निश्चित यश देईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या गाभरी या छोट्याशा गावातल्या महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आणि गावातल्या सगळ्या दारूभट्ट्या त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या। आम्ही दारू भरायला गेलो, असा दारूचा माच होता, त्याच्यावर काही सारवण पद्धत आम्ही त्याच्यावरून गेलो, पण ते काय लागेच नाही. मग त्याच्यावर लातात देऊन पाहिल्या, ते खाली वाकलं. खाली वाकल्याच्या नंतर आम्ही एक टिका घेतली आणि त्या टिकाशीनं फोडलं ते राजनं, तेव्हा ते काढली दारू. हो, दारू सर्वप्रथम काय केलं मॅडम, आम्ही की लहान मुलं दारू पित होते, 15-16 वर्षाचे. मग याला आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि महिलासुद्धा म्हणजे दारूपासून खूप धिंगाणा होत होता, महिलांवर अत्याचार होत होता. दारू पिऊन सर्वात जास्त अत्याचार हा महिलांवर होत होता. कवपर्यंत सहन करायचं आपण, हे काही आम्हाला पावलं जात नव्हतं. मी ग्रामपंचायत सदस्य आहे दाभडीची. माझं नाव माया राजू मानकर आहे. मी रमाबाई महिला मंडळाची सचिवसुद्धा आहे आणि जिल्हा परिषद शाळेवर पोषण आहार शिजवण्याचं काम करते. तर हे एवढं सगळं करूनही एक दिवस काय झालं, महिलांची ग्रामसभा घेतली. त्याच्यात काही पुरुष, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमचे रणनवरे साहेब आणि गावातील जे नेमके लोक होते की 38 दारूभट्ट्या काढणारे, या सर्वांना आम्ही बोलावलं. सर्वांना बोलावून त्यांनी प्रत्येकाला प्रश्न विचारले. आम्ही त्यांचा जो मोहामात चळवळ टाकलेला होता त्याला सांगितलं की आम्हाला या तारखेपासून दारूबंदी करायची आहे. तर ठीक आहे म्हणे, तुमचं काय आहे ते या दिवसापर्यंत आवरून घ्या. तर आम्ही त्याला 5-6 दिवसाची मुदत दिली. त्यानं 5-6 दिवसात संपवून टाकला. आणि नंतर मग कोणी काढणार नाही असं आश्वासन दिलं, तरी पण लोक ऐकायला तयार नव्हते. कारण दारू हा व्यवसाय म्हणजे खूपच चालत होता. 15-16 वर्षाचा मुलगासुद्धा दारू प्यायला लागला होता. मग त्याला थांबवायचं होतं. तर मग असे लोक ऐकत नव्हते. बंद करूनही ऐकले नाही लोक. आम्हाला रात्री काढायचे, लोटावर काढायचे, शेतात काढायचे. मग आम्ही एकमेकीच्या सर्व महिला, आम्ही 15-16 महिला एकमेकीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. माणसांनी पण आमच्या घरच्यांनी साथ दिली. दारूची पिंप भरलेला टेम्पो बंद पडला तेव्हा या महिलांनी तो ढकलत पोलीस स्टेशन पर्यंत नेला. एकमेकीला फोन करायचो, जिथं दारू आहे तिथं आम्ही एवढ्याही महिला जाऊन पडायचो. ते स्वतः पकडून पोलीस स्टेशनपर्यंत आणायचं. मग एक दिवस असा आला आमच्यावरती, पोलीस स्टेशनमध्ये आणता आणता आमचा ॲटो बंद पडला. तो ॲटो आम्ही एवढ्या सर्व महिलांनी ढकलत तेंडोळीपासून तर पोलीस स्टेशनपर्यंत आणला. ही दारूबंदी करताना या महिलांना कुणाकुणाशी पंगा घ्यायला लागला ना, तेही ऐकण्यासारखं आहे. पहिला पंगा जो घ्यावा लागला दारूबंदीसाठी हा घरच्या नवऱ्याशी, आणि दुसरा पंगा घ्यावा लागला गावकऱ्या लोकांशी, तिसरा घ्यावा लागला दारूभट्टी काढणाऱ्यांशी, चौथा पोलीस स्टेशनशी घ्यावा लागला आणि 5वा कोर्टाशी. इथपर्यंत गेलो मॅडम आम्ही. आता आमच्या कार्याला यश आलं. ठाणेदारांनी साथ दिली, गावकऱ्यांनी साथ दिली. आणि म्हणजे कसं आता आमचा पुरस्कारसुद्धा आम्ही पुणेला दारूबंदी पुरस्कार झाला आमचा. स्त्री शक्तीचं हे विराट रूप बघून खरंच खूप धन्य वाटतं. आणि आता गावामध्ये दारूबंदी झाल्यामुळे गावावरती अनेक सकारात्मक परिणाम झालेले आहेत. आणि सगळं बरोबर झालं. आता आमचं गाव खूप शांत आहे. आमचं गाव तसं खूप चांगलं आहे आणि आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळत गेलं. तर त्याच्यामुळं मग आता आम्ही ही जी मोहीम राबवली त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये इतकं शांतता वातावरण चालू आहे 2 वर्षापासून, की ज्या महिलेच्या घरी चूल म्हणजे पेटत नव्हती संध्याकाळची शेतातून काम करून आल्यानंतर, त्यांना 2 टाईमचं म्हणजे जेवणसुद्धा भेटतं. त्या महिला आता इतक्या आनंदानं खातात की त्यांचे त्याच्यातून 2 पैसेसुद्धा म्हणजे शिल्लक पडून राहिले. आणि म्हणजे दिवसभर दारू पिऊन बाईच्या भरोश्यावर जगत होता, तो आज माणूस म्हणजे रोजंदारी करायला सुद्धा निघालेला आहे. आणि ते सुद्धा म्हणजे असे की त्याच्यातून 2 पैसे शिल्लक ठेवून राहिलेले आहे. तर त्या महिला आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळं आम्ही इतकं म्हणजे चांगलं आनंदानं खातो की आम्ही तुम्हीचे म्हणजे जर असंच राहिलं तर आम्ही मरेपर्यंत तुमचे उपकार म्हणजे फेडणार नाही म्हणतात. सुदृढ आरोग्य संपन्न समाधानी निर्व्यसनी नागरिक हीच आपल्या देशाची खरी संपत्ती. त्यासाठीच ही संपत्ती जपूया, वाढवूया, व्यसनमुक्त करूया, व्यसनमुक्त होऊया.
एकमेकांच्या हातात हात देत सुदृढ संपन्न जगण्याचा संकल्प करूया. त्यासाठी सहभागी होऊया व्यसनमुक्ती निर्धार अभियान पंधरवड्यात 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर. की व्यसनं सोडा, माणसं जोडा, तरच भारत आपोआप जोडला जाईल. व्यसनं सोडा, माणसं जोडा, भारत आपोआप जोडला जाईल. ह्या विश्वासातून आपण काहीतरी सकारात्मक घडवूया. The government of Maharashtra has already become the first state in the country to adopt a comprehensive state policy against addiction. I congratulate the government of Maharashtra and particularly the Minister of Social Justice, Sri Maunge, and his team. चांगलं मिळालेलं निसर्गाने दिलेलं आपलं शरीर, आयुष्य हे आपण चांगल्या रीतीने वापरायचं. हे शरीर म्हणजे आपण फुकटात मिळाले म्हणून आपण त्याचे मालक नाही आहोत. आपण सगळ्यांशी जोडले गेलेले आहोत. आपल्याला परिवार आहे, आपल्याला आसपास आहे, समाज आहे, या सगळ्याचं आपण काही ना काहीतरी देणं लागत असतं. म्हणून एक निर्व्यसनी राहूयात आणि छान जगूयात. या निमित्तानं आमच्या विभागाच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की व्यसनमुक्ती निर्धार अभियान 15 आपण साजरा करत आहोत. दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर. आणि याच्यातली जे यश येईल ते 1 तारखेला आपण त्याच्यामध्ये आनंदाने व्यक्त करावं, आपल्या कुटुंबासोबत व्यक्त करावं, व्यस्त करावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. व्यसनं सोडा, माणसं जोडा, भारत आपोआप जोडला जाईल. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. व्यसनं सोडा, माणसं जोडा, भारत आपोआप जोडला जाईल. ह्या विश्वासातून आपण काहीतरी सकारात्मक घडवूया. व्यसनमुक्तीसाठी शासनाला सहकार्य करूया. आपल्या अवतीभोवती असं कोणी व्यसनी आढळल्यास त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करूया. त्यांना जाणून घेऊया, त्यांच्या व्यथा वेदना समजून घेऊया, त्यांच्याबरोबर संवाद आपण साधूया. त्यांचं एकटेपण आहे, तुटलेपण आहे, ते आपण समजून घेऊया. त्यांच्या व्यथा वेदना, समस्या, चिंता ज्या काय आहेत त्याही जाणून घेऊया. त्यांच्याशी संवाद साधूया. कुठेतरी त्यांना आधार देऊया. सुदृढ समाजासाठी आपण सारेजण एकत्र येऊया. आणि त्यासाठीच जनता दरबारचं व्यासपीठ सज्ज आहेच. त्याच अनुषंगाने व्यसनमुक्तीच्या बाबतीत संपूर्ण माहिती देणारा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं जे पेज आहे, जे फेसबुकवर आहे, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावर जी माहिती असते तीही तुम्ही शेअर करा. जनता दरबारचा जो ग्रुप आहे तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमधली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.